नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. करमाळा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पद आणि स्वीकृत नगरसेवक यांच्या निवडीचा कार्यक्रम आज झालेला आहे. यामध्ये करमाळा शहर विकास आघाडी अर्थात सावंत गट आणि भाजप एकत्रित आलेले आहेत. यामध्ये उपनगराध्यक्ष पदाची माळ ही भाजपचे उमेदवार अतुल फंड यांच्या गळ्यात पडली आहे. अतुल फंड हे बागल समर्थक आहेत. विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव भुमरे यांचे ते समर्थक आहेत असं मानलं जात आहे. या एकत्रित येण्यामुळं करमाळा तालुक्यातील सावंत गट असेल किंवा भाजप असेल यांच्यामध्ये देखील उत्साह वाढलेला आहे. करमाळा तालुक्याचा विकास करण्यासाठी सर्वजण एकत्र आले असल्याचं चित्र या निमित्ताने दिसलेलं आहे. याशिवाय करमाळा नगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून जगताप गटाचे अर्थात शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत ढाळे यांची निवड झालेली आहे. या निवडीनंतर याशिवाय लावंड आणि बनसोडे हे स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांची निवड झालेली आहे. मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी या निवडीच्या घोषणा केलेल्या आहेत. आज सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास सर्व नगरसेवक नगरपालिकेत आले होते. त्यानंतर पहिल्यांदा अतुल फंड यांचा उपनगराध्यक्ष पदासाठी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, करमाळा शहर विकास आघाडीचे सुनील सावंत, पप्पू सावंत, दीपक चव्हाण, अतुल फंड याशिवाय अनेक प्रमुख नेते मंडळी यावेळी उपस्थित होती. त्यांच्या उपस्थितीत विजयकुमार गोलप हे देखील ते उपस्थित होते. सचिन गोलप होते. नावं खूप आहेत. सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते. करमाळा शहर विकास आघाडी आणि भाजपचे त्यांच्या उपस्थितीत हा मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्या कार्यालयात जाऊन अर्ज दाखल केला. त्यानंतर 3:30 वाजताच्या दरम्यान या निवडी जाहीर करण्यात आल्या. या निवडी झाल्यानंतर मोठा जल्लोष करण्यात आला. करमाळा नगरपालिकेच्या कार्यालयात सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आलेला आहे. मात्र भाजपमध्ये देखील या निवडीमुळे उत्साह वाढलेला आहे, कारण येणाऱ्या काळात खूप मोठा विकास निधी आणण्यासाठी मदत होणार आहे अशी भावना यांच्यामध्ये आहे. पालकमंत्री विजयकुमार गोरे यांची भूमिका यामध्ये सर्वात महत्वाची ठरली असं मानलं जात आहे. येणाऱ्या काळात नेमकं कुठली विकास कामाला प्राधान्य दिलं जाणार, विरोधक म्हणून शिवसेना यावर कसं लक्ष ठेवणार हे पाहावं लागणार आहे. मात्र आजच्या या निवडीमुळं सध्या तरी दोन्हीही गटांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. धन्यवाद.